बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय मी। काय नेमकी मागणी आहे तुमची, कशामुळे तुम्ही रस्ता रोको करताय? मागील 6 दिवसापासून या ठिकाणी प्राध्यापक हाके आणि वाघमारे सर उपोषणाला बसलेले आहेत, परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारची त्यांची पाहिजे तशी दखल घेतली जात नाहीये। आज ते एकदम त्यांची प्रकृती खालावलेली आहे, कधीही काही कमी जास्त होऊ शकतं, तरी शासन लक्ष देत नाही। म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आणि जोपर्यंत शासनाचा योग्य स्तराचा प्रतिनिधी त्या ठिकाणी येत नाही, बोलत नाही, तोपर्यंत हे अशा प्रकारचे आंदोलन, रस्ता रोको, ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्याचं आमचं काम सातत्याने सुरूच राहणार। ही परवानगी घेतली नाही, अचानकपणे असं काय झालं की तुम्ही रस्त्यावरती उतरताय? परवानगीचा विषय नाहीये, शासनाला हे पूर्णपणे माहिती आहे की या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि लोकांच्या भावना कधी तीव्र होऊ शकतात। खरं तर शासनाने ही काळजी घेतली पाहिजे की आमच्या भावना तीव्र व्हायला नको, परंतु त्या दृष्टीने तसे प्रयत्न होत नाहीत, म्हणून लोकांच्या तीव्र भावना होऊन आज रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलीस दल पण इथं आलेला आहे या ठिकाणी। हो, पोलीस दल जरी असला तरी बघ्याची भूमिका घेत आहेत की त्यांनी पण शासनाला आमच्या या ठिकाणच्या ज्या भावना आहेत त्या कळवलेल्या पाहिजेत, जेणेकरून शासन या ठिकाणी योग्य त्या आमच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करेल। आता पुढचं पाऊल काय आहे? किती वेळ हा रस्ता रोको तुम्ही ठेवणार आहे? आम्ही 4 तास हा रस्ता रोक करणार आहे, कारण शासनाचं ह्या उपोषणाकडे दुर्लक्ष आहे। याच ठिकाणी 1 किलोमीटरवर सराटी आंतरवालीला अख्खं मंत्रिमंडळ आलं, एवढंच नव्हे या राज्याचे मुख्यमंत्री आले, आणि आता काय ओबीसीच्या आरक्षणाचा धक्का न लावता फक्त पुतना मावशीचं ते प्रेम दाखवतात, पण ते येत नाही। तर मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला असा इशारा देतो, जर का तुम्ही या ठिकाणी उद्या नाही आले तर उद्या ओबीसी काय आहे हे तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। रस्ता रोकोमुळे सर्वसामान्यांना जे आहे तो त्रास पण होतोय, आता पुढे काय? तरी सरकारला कुठल्याही प्रकारची, महाराष्ट्र सरकारला कुठल्याही प्रकारची जाग नाहीये, म्हणून सरकारच्या नावाने सरकारनं जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, आक्रमक झालेले आहेत। आता जे आहे तो बोंबल्या मारो आंदोलन जे रस्त्यावर जे आहे त्यांनी एकदम सुरू केलेलं आहे। जर बघितलं, जोपर्यंत सरकार इथपर्यंत येणार नाही तोपर्यंत जी मागणी आहे ती आम्ही आता मागे घेणार नाही। आमचा जो पवित्र आहे 4 तास रस्ता रोको होईल, अशा पद्धतीचा जो निर्णय आहे, जो इशारा आहे इथल्या आता मोर्चेकऱ्यांनी दिलेला आहे। एकंदरीत पाहता मोर्चा जो आहे तो आता आक्रमक होताना पाहायला आपल्याला मिळतोय। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना।